निवडणुकांसंदर्भातील जागा वाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुती दोघांमध्ये बैठकांचा तिढा सुरू आहे। आज हा तिढा सुटण्याची शक्यता आहे। महायुतीतील जागा वाटपासंदर्भात नेमकी काय चर्चा होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। अमित शहांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। अमित शहांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांची बैठक होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे या बैठकीनंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत, कारण दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे। याच्यामध्ये महाराष्ट्राच्या उमेदवारांवर चर्चा होण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सुद्धा जागा वाटपाचा पेच आज सुटू शकतो। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज दुपारी 12 वाजता बैठक होईल आणि बैठकीला वंचित सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या क्षणाच्या आज दिवसभरातल्या अत्यंत महत्त्वाच्या 3 बातम्या सध्या आपण बघतोय। महायुतीची बैठक आहे सकाळी 8:30 वाजता। त्याचबरोबर केंद्रीय भाजपची बैठक आहे जी रात्री होईल। त्याच्यासाठी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस लगेचच रवाना होतील आणि मुख्य म्हणजे दुपारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, ज्याच्यामध्ये वंचित सुद्धा सहभागी होऊ शकतं। म्हणजे प्रकाश आंबेडकर किंवा त्यांचं शिष्टमंडळ अशा पद्धतीची उपस्थिती असू शकते, ज्याच्यामुळे त्यांचा सुद्धा जागा वाटपाचा तिढा सुटू शकतो। प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊयात। अजय, काय नेमकं या तिन्ही बातम्यांमध्ये नियोजन असणार आहे? कारण नेते वेगवेगळ्या बैठका घेताना दिसतात आणि एकंदरीत जागा वाटपाच्या चर्चांना आता आणखी वेग येतोय। रिद्धी, काल रात्री जी सह्याद्री या शासकीय निवासस्थानातून जे अपडेट आहे त्याच्यात असं समजतंय की प्रत्येक जो नेता आहे, मग राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असो, या तिघांसोबतच वन ऑन वन बैठक जी आहे ती देशाचे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते वरिष्ठ नेते अमित शहा यांनी केलेली आहे। आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा 11 वाजताचा जो पंतप्रधानांचा कार्यक्रम आहे त्याच्या आधी एक बैठक होईल आणि या बैठकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा सगळ्यांसोबत एकामताने चर्चा होईल आणि त्यानंतर पुढची रणनीती जी आहे ती महायुतीची, महाराष्ट्रात महायुतीची आणि देशात एनडीएची ठरेल। सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं तर कालपासून जी माहिती समोर येताना पाहायला मिळते त्यात असं कळलं जातंय की भाजप हा 32 म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या 48 जागा त्यातील 32 जागेवर भाजप हा उमेदवारी देऊ इच्छित आहे। आणि त्याच जोडीला जर पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेकडे 12 जागा येतात शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेला आणि राष्ट्रवादीकडे 4 जागा येतात, अशी माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या आधी जर पाहिलं तर अनेक वेळा शिंदेच्या शिवसेनेकडून म्हटलं गेलंय की आम्हाला 18 ते 20 पर्यंतच्या जागा पाहिजे, तर दुसरीकडे अजितदादा यांनीही 10चा आकडा जो आहे तो मागितलेला आहे। आणि त्याच जोडीला जर पाहिलं तर बाकी मग उरलेल्या जागा असतील त्या ज्या आहेत त्या भाजपच्या वाटेला येतील। पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग एवढ्या जागांची मागणी होते आणि मग त्याच्यावर आता गोळाबेरीज जर केली तर नेमक्या कोणाच्या वाटेला किती जागा येणार ह्याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागणार असलेलं आहे। आज अमित शहांची बैठक झाल्यानंतर आजच संध्याकाळी महाराष्ट्राची एकंदरीत महायुतीच्या आघाडीत असलेल्या उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर होऊ शकते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपची तर नावं जी आहेत तीही कन्फर्म झालेली आहे अशी सुद्धा माहिती आता मिळताना पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपची महाराष्ट्रातली यादी जी आहे ती तयार झालेली आहे, ती अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा एकदा चर्चा होईल आणि त्यानंतर ती आज संध्याकाळी जी आहे ती जाहीर होईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री आणि त्याच्याच बरोबर भाजपचे वरिष्ठ नेते 2 दिवसाच्या एकंदरीत मुंबई दौऱ्यावर, त्याच्या आधीच जर पाहिलं तर आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हे काही दिवसांआधीच जे ते मुंबई दौऱ्यावर महाराष्ट्र दौऱ्यावर होते आणि त्यावेळी अनेक भेटीगाठी आणि उमेदवारांची चाचपणी जी आहे ती झाली होती आणि त्याचा अहवाल जो आहे तो अमित शहा यांना दिला होता। आणि त्यानंतर आता शेवटची रणनीतीची बैठक जी आहे ती आज एकंदरीत 10 ते 11च्या सुमारास पार पडेल आणि त्याच्यातून जो मार्ग असणार तो शेवटचा तोडगा असणार, त्याच्यावरच आता पुढची रणनीती जी आहे ती ह्या महायुती सरकारची महाराष्ट्र टाकली जाणार। त्यामुळे नेमक्या कोणाच्या वाटेला किती जागा येणार ह्याकडे आता महायुतीच्या नेत्यांचं आणि तसंच इतर राजकीय वर्तुळातील नेत्यांचं जे आहे ते लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता काही वेळात जे ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याच जोडीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे ते तिन्ही जण जे ते 11 वाजताचा कार्यक्रम जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक गोष्टींचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळे पार पडणार ऑनलाईन पद्धतीने, त्या कार्यक्रमासाठी हजेरी लावते। पण त्याआधी जी आहे ती बैठक पार पडली आणि त्या बैठकीत शेवटचा तोडगा जो आहे
तो काढला जाईल. हा तोडगा काढल्यानंतर जर आपण पाहिलं तर भाजपसोबत जे महाराष्ट्रातले दोन महत्वाचे मित्रपक्ष आहेत म्हणजे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी निश्चित. जर आमिषाने जो तोडगा दिला तो या दोन्ही नेत्यांना मान्य असेल का? कारण की जागा वाटपाची जर मुद्दा बघितला तर अनेक जरी या वरिष्ठ नेत्यांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी हा तोडगा मान्य केला तरी